अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। सांगलीतील आरटीओ कार्यालयावर विविध मागण्यांसाठी बोंब मारो आंदोलन करण्यात आलं। आरटीओ कार्यालय परिसरातील दलाली कायमस्वरूपी बंद करा, बनावट कागदपत्रांचा खेळ बंद करा, ऑनलाईन प्रक्रियेबाबत वाहनधारकांच्या प्रबोधनासाठी प्रबोधन कक्ष स्थापन करा, मासिक वसुलीगिरी बंद करा, एसटी महामंडळाच्या वाहनाची कागदपत्र तपासणी तत्परतेने करा, अधिभार वाहणाऱ्या वाहनांची दलाली घेणं कायमस्वरूपी बंद करा, HSRP नंबर प्लेट कायमस्वरूपी रद्द करा या प्रमुख मागण्या घेऊन आंदोलनकर्त्यांनी सांगली आरटीओ कार्यालयासमोर बोंब मारत घोषणा देत परिसर दणाणून सोडला। आरटीओ अधिकारी गाजरे व गालिंदे यांना होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत विचारणा करण्यात आली। आंदोलनकर्त्यांनी अधिकाऱ्यांचे कारभार सुधारण्यासाठी कान टोचले, शिवाय सज्जड इशाराही देण्यात आला। या आंदोलनात जितेंद्र वनकडे, अनिकेत वनकडे, लखन मोहिते, गणेश आदाटे, नितीन आठवले, अमोल सुतार, संतोष पाटील, संतोष सरडे, सनी धोत्रे, प्रकाश पाटील, अभिषेक वनकडे यांच्यासह वाहन चालक मालक मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते। आंदोलन संपत नाही तोवर सकाळी आरटीओ कार्यालयात 4 वाजता एका खोलीत एजंट शासकीय दप्तर, शासकीय शिक्के वापरत असतानाच याचा व्हिडिओ खबऱ्याच्या हाती लागलाय। आज सांगली आरटीओ ऑफिस या ठिकाणी आंदोलन घेण्याचं कारण म्हणजे चालू असलेली ओव्हरलोड वाहतूक, त्यामुळे गोरगरिबांवर अन्याय होतोय। जे मोठे मासे आहेत ते अजून रोडवर गाड्या फिरत आहेत, गळाला लागत नाही आहेत, त्यामुळं सर्वसामान्यांवर अन्याय होतोय। तो कुठंतरी थांबला पाहिजे यासाठी आपण आज शंखध्वनी आंदोलन घेतलेलं, त्याला सर्व वाहन चालकांनी पाठिंबा दिला। सांगली जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांनी आंदोलनाला पाठिंबा दिला। ओव्हरलोड वाहतूक ही त्वरित थांबली पाहिजे, अन्यथा न थांबल्यास पुढील काही काळात आंदोलन असेच चालू राहील, तीव्र आंदोलन होत राहणार आहेत, याची प्रशासनाने दखल घ्यावी। बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।